तर आवडतं सर्वांना आहे आणि माझ्याकडून मेरी क्रिसमस आणि नमस्कार. आणि कशा आहात बरं सर्व? मस्त ना, खूप छान. तर चला मग आज आपण मस्त खुसखुशीत शंकरपाळ्या बनवणार आहोत. तर मी 2 वाटी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे आणि ह्याच वाटीने 1 वाटी रवा घेतलेला आहे. थोड्या वेळासाठी भिजत ठेवला होता तुपामध्ये. तर भिजलेला रवा पिठामध्ये टाकून घेऊ आणि ह्याच वाटीने 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे. म्हणजे 2 वाटी मैद्याच्या पिठाला 1 वाटी रवा आणि 1 वाटी पिठी साखर. अगदी परफेक्ट आहे, ना जास्त गोड ना जास्त सपक. तर साखर पण टाकून घेऊ आणि थोडंसं मीठ टाकून घेऊ, अगदी थोडंसं. गोडाच्या पदार्थात थोडंसं मीठ टाकलं की गोडाची चव आणखी वाढते. आणि आता मोहन टाकून घेऊ. आणि मी प्रत्येक वेळा म्हणत असते की माझ्या प्रत्येक मैत्रिणीची बनवण्याची पद्धत वेगळी आहे. तर छान मिक्स करून घेऊ. आणि कोणी कोणी दुधामध्ये मळतं, कोणी पाण्यामध्ये मळतं, कोणी कोणी डाळ्यामध्ये पण पीठ मळतात. तर मस्त दूध टाकून पीठ मळून घेऊ. आणि प्लीज जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असताल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर चपाती लाटून घेतलेली आहे आणि चपाती थोडीशी जाडसरच ठेवा, लय पातळ नका लाटू. तर मी अशा पद्धतीने बनवत आहे शंकरपाळ्या. तुम्ही तुमच्या आवडीने बनवा, तुमच्या आवडीचा आकार द्या. तर मस्त आता तेल गरम झालेलं आहे. तर छान शंकरपाळ्या तळून घेऊ. आणि गॅस जास्त फास्ट नाही ठेवायचा, म्हणजे तेल गरम करून घ्यायचं आणि गॅस मग असं स्लो करायचा. जास्त फास्ट नाही करायचा आणि जास्त कमी नाही करायचा. छान कलर आलेला आहे आपल्या शंकरपाळ्याला. अशाच पद्धतीने तळून घ्या. वाव, तर तुम्ही बघू शकता. तर ही आपली मस्त खुसखुशीत शंकरपाळी बनून तयार आहे. तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा.